हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. तकते हैं इस कदर क्यों मुझे, जरा जरा फूलों पे झड़ने लगा दिल मेरा, जरा जरा कांटों से लगने लगा दिल मेरा. गाएंगे मैं पर गाओ यार. मैं परेशान 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 परेशान, रंजिशें हैं धुआं. मैं परेशान 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 परेशान, आतिशें वो कहाँ. मैं परेशान 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 परेशान, रंजिशें हैं धुआं. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आले तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, पावर्ड बाय गुड नाईट ॲडव्हान्स फास्ट कार्ड. तर मंडळी, कालच्या भागामध्ये हायवे या सिनेमाची टीम माझ्या कॅफेमध्ये आली होती आणि त्यांना मी विनंती केली होती की तुम्ही उद्याच्या भागात सुद्धा आमच्या सोबत राहा आणि आपण खूप धमाल करू. तर आमच्या विनंतीला मान देऊन ते आज सुद्धा आपल्या सोबत आहेत. आता येणार आहे नंदकिशोर चौगुले तुमच्याकडे. खरं तर सुरुवातीला मला थोडक्यात कळलं की तुमची भूमिका आहे पक्षीवाल्याची. तो कसा बोलतो हेही थोडक्यात कळलं. तर काय आहे हा पक्षीवाल्याचा रोल? पक्षीवाला आहे आणि तो मुंबईहून पुण्याला निघालेला आहे आणि त्या प्रवासादरम्यान त्याच्यामध्ये त्या गाडीमध्ये अजूनही काही पॅसेंजर्स आहेत. एक तमासगिरीण आहे, एक असाच एक साधा सामान्य माणूस आहे आणि ड्रायव्हर. इंडिका छोटीशी गाडी, त्याच्यातून निघालेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घटना गमती जमती घडतात, डायलॉग घडतात. त्याच्यातून ती पात्र आपल्यापर्यंत म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोचत राहतात. याच्यामध्ये 21-22 गाड्या जर असतील तर त्या गाड्यामध्ये 20-22 गाड्यांची एक गोष्ट आहे आणि त्या गाड्यांमधल्या त्या 40-45 माणसांच्या पोटगोष्टी आहेत. वा, असं ते प्रत्येक कॅरेक्टरची गोष्ट आहे. माझ्याकडे इकडं म्हणजे एवढं मोठं धूड होतं पिंजऱ्याचं, त्यात पक्षी होते. त्याला ऊन लागलं की ते पक्षी असे हे व्हायचे, मग थांबवायला लागायची. मग माझ्यापेक्षा त्या पक्ष्यांची काळजी जास्त घेतली जायची, कारण ते त्या फ्रेममध्ये उडताना दिसले पाहिजेत. वर जात आहेत, खाली येत आहेत, ते आहेत बाबा खरे. यांनी सांगितलं की छोट्या जागेमध्ये त्यांना शूट करायचं होतं, छोट्या जागेत छोट्या लाईट्स ॲडजस्ट करायच्या होत्या. मला वाटतं पुण्यातला माणूस आहे जो पुण्यात पार्किंग करू शकतो तो कुठेही शूटिंग करू शकतो. मला गिरीश सर तुम्हाला विचारायचं की हा सिनेमा शूट करणं तितकंसं सोपं नव्हतं. बिलकुल नाही. भरपूर धमाल आली असेल, भरपूर किस्से घडले असतील, तर एखादा किस्सा आम्हाला ऐकवला तर मजा येईल. धमाल किस्से झाले. सगळ्यात महत्त्वाचं एक असं होतं की त्याच्यात ड्रायव्हर्स वेगवेगळे नटच लागणार होते वेगवेगळ्या गाड्या चालवायला. तर त्या ऑडिशन वगैरे झाल्या होत्या आणि त्या करताना आम्ही ठरवलं होतं असं कागदावर की पहिली अट काय असेल तर उत्तम ड्रायव्हिंग आलं पाहिजे. मग बाकी अभिनय वगैरे करून घेऊ, पण ड्रायव्हिंग उत्तम आलं पाहिजे. कारण कॅमेऱ्यासमोर लाईट बीट लावलेले आहेत आणि तरी गाडी हायवेला चालवायची हो. तर त्यामुळे ते प्रधान क्रायटेरिया होता. हाईट ऑफ इट सरते शेवटी असं लक्षात आलं, जी नटमंडळी आवडली म्हणजे आपला उम्या जगताप, पूर्णानंद वांडेकर, हे सगळे टी व्हीवर तुम्ही पाहता लोक, तुमच्या आवडीची लोक आहेत. तर ती सगळी देवेंद्र गायकवाड, हे सगळ्यांना ड्रायव्हिंगच येत नव्हतं. अरे बाप रे. म्हणजे येत नव्हतं म्हणजे त्या पद्धतीचं येत नव्हतं आणि दे वर नॉट कॉन्फिडंट. मग त्यांना ड्रायव्हिंग शिकण्यापासून त्यांना कंपल्सरी झालं म्हटलं पहिले ड्रायव्हिंग शिका, आता मध्ये जो काळ येतो. तर अशा काही फार मजेशीर गोष्टी घडल्या आणि काही वेळा मी आणि उमेशने ड्रायव्हिंग केलं काही कार्सचं, किंवा कारण आम्ही सांगितलं होतं हायवे अथॉरिटीजना, म्हणजे त्या MSRDCच्या सगळ्या मंडळींना सांगितलं होतं की आम्ही सुरक्षिततेचे नियम सगळे पाळू आणि जे पाळलेच पाहिजेत. म्हणजे हायवेचं एवढं सगळं धावत्या
हायवेवर शूटिंग केलं, पण तिथे कुठेही एकदाही आम्ही ट्रॅफिकचे जे नियम असतात किंवा हायवेचे जे नियम आहेत ते कधी त्याचं उल्लंघन केलं नाही. सो इट वॉज गुड फन. या ड्रायव्हरच्याच गिरीशचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आम्हाला एकच चांगला ड्रायव्हर मिळाला, तो म्हणजे सुनील. कारण पहिल्या दिवशी त्या शूटिंगच्या आधी काही गाड्यांचं शूटिंग झालेलं होतं आणि त्यामुळे आम्ही खूप घाबरत होतो की यांना नीट चालवता येईल ना. आणि सुनीलनी इतकी सफाईदार अशी गाडी चालवलेली आहे आणि गाडी चालवताना अभिनय करणं आणि तो ज्या पद्धतीचा अभिनय त्यांनी केलेला आहे त्या पद्धतीचा अभिनय करणं ही खूप अवघड गोष्ट होती. पण पहिल्यांदा अभिनय बघण्याच्या आधी त्याची गाडी चालवण्याच्या सराईतपणा पाहूनच मला हुश्य वाटलं की एक तरी ड्रायव्हर आम्हाला असा लाभला की जो अत्यंत नाही. आणि ते खरंच खूप अवघड होतं. म्हणजे इथे समोर तुमच्या असा कॅमेरा आहे कंटिन्युअस, तुम्हाला तुमच्या रिअर व्ह्यू मिररला लाईट लावलेला आहे, त्यामुळे मागे तुम्हाला मागचं दृश्य बंद झालेलं आहे. अशा अनेक अडचणी आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॅरेक्टरमध्ये राहायचे, त्याच्यात इमोशनल काही बर्स्ट आउट व्हायचे, रागवायचे, शेजारच्या माणसं म्हणजे असं करून बोलायचे, असं म्हणजे इट वॉज अ टफ टास्क. पण असं कधी झालं असेल म्हणजे तुम्ही तर कधी कधी काही गाड्यांमध्ये बसलेला नव्हता, पण काही कलाकारांना तुम्ही हा सीन शूट करून या आणि ते गेले आणि घरी बिरी जाऊन आले नाही, म्हणूनच आम्ही एक्सप्रेस हायवे ची योजना केली. म्हणून पिक्चरचं नाव हायवे आहे. लक्षात घ्या, हायवेवरून कुठे जाऊ शकत नाही. खूप वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये मी ती गाडी चालवली. कधी अगदी रिलॅक्स होऊन जेव्हा माझं चालू आहे, जेव्हा तिच्यावरती कॅमेरा ठेवला इकडे त्यावेळेला मी जरासं पुढे होऊन किंवा जास्त मागे जाऊन वगैरे चालवतोय, किंवा कधी कधी अशी बॅकरेस्ट पुढे घेऊन चालवली. बरं असं खूप कसरती करत करत चालवलंय आणि ते सुद्धा एक्सप्रेस हायवेवरती. बरं गंमत अशी होती की ते समोर कॅमेरे असले की तुमची एक गाडी एरवी मागे शूटिंगमध्ये ठेवू शकता, तशी ठेवताही येत नाही ना, ती मुव्हिंग असायला पाहिजे. त्यामुळे ती पुढे गाडी, त्याचा मला काहीच उपयोग नाही. ती जर का लेफ्टचा सिग्नल देते मला दिसायचं सुद्धा नाही. म्हणजे अशा बऱ्याच गमती जमती त्या हायवेवरती घडत होत्या. पण इट वॉज फन. आणि त्याच्यात ती रात्री ट्रॅफिकमध्ये अडकते आणि मग जी धमाल आहे, गंमत आहे, ती काही वेगळीच. वा. रेणुकाजी, तुम्ही ड्राईव्ह करता? मला अजिबात येत नाही ड्रायव्हिंग करताना. आणि माझा स्वभाव बघून माझी मुलं मला नेहमी म्हणतात की प्लीज ड्रायव्हिंग शिकू पण नकोस तू. कारण जरा काहीतरी म्हणजे असं सिग्नल वगैरे काही लोकांनी तोडलं बिडलं तर लगेच मला खूप राग येतो. नियमाचं पालन नाही केलं की मला जाम संताप येतो. तर पोरं माझी म्हणतात की नको ड्रायव्हिंग शिकूच नकोस कधी. तिचं ड्रायव्हिंग मी बघितलं होतं. आम्ही एक फिल्म केली होती टुन्नू की टीना. त्याच्यामध्ये सीन असा होता की ती गाडी चालवते पॉश गाडी आणि मी तिच्या बरोबरीने घोड्यावरून जातो. त्यामुळे तेव्हा तर मी फारच चांगला अनुभव घेतला तिच्या. फार गमती जमती. ती खूप घाबरली होती. पण अरे मी इतरांसाठी घाबरले होते. लायसन्स टू किल नको व्हायला ते म्हणून. म्हणजे ह्याच्यात काय थोडक्यात सुनील सरांनी हेही सांगितलं की मी घोडाही चालवलेला आहे. वेगवान आणि वा वा, क्या बात. 2 तास सुनील सरांसाठी झाल्या पाहिजेत. कसं आहे, तुम्ही आलाय आमच्या या कॅफेमध्ये. थुकरटवाडी हे गाव आहे आमचं. आणि शाल्मलीला मला विशेष करून सांगायचं, कारण या बाकीच्यांना माहिती आहे इकडे मंडळी कशी आहेत आमच्या गावात. इथे ना माझे एक बाबा राहतात. तर ते बाबा थोडेसे असे आहेत, पण त्यांना सेलिब्रिटींना भेटायचं असतं सगळ्यांना आणि सेलिब्रिटींची गप्पा मारायची असतात. ते काही चुकले मी आधीच सांगितलेलं आहे. आज खूप मोठी मोठी मंडळी आलेली आहेत. पप्पा कोणाकडे जायचं नाही, काही गप्पा मारायच्या त्यांची. काय नाही, माझा कसला त्रास आहे बाबा. त्रास तुमचाच त्रास आहे सगळा. नाही मी ओळखतो की यांना. कोण? अरे भिडू हिरो कोण? जॅकी श्रॉफ. मी भाऊ नाही खरं जॅकी त्यांची धून फेमस आहे. मन डोले मेरा तन डोले दिल का गया करार रे. कौन है जो सपनों में आया, कौन है जो दिल में समाया. लो गया आसमां भी इश्क मेरा रंग आया. ओ प्रिया बापट उमेश कामत. देवा बर्वे. करेक्ट. धन्य. आज तुम्ही धन्य नशीब आहे. बरोबर. मुक्ता बर्वे.
जोगवा जीव रंगला रंग. हा सर सुनील बर्वे आहेत पप्पा ते. नाही आता मुक्ता बरोबर मी काय बघितलं नाही का पिक्चर. ऐकतच नाहीत ते. यांना विसरून चालेल मला. जज हा जज आहेत म्हणूनच कान धरतील नाही तर मग. अरे हसून हसून आमची वाट लागायची. आमचं काम बघून हे यांची वाट लागायची. मोठ्या मोठ्या बाबा यांना ओळख तुम्ही कोण आहेत? निर्मिती सावंत. तेव्हा अशा होत्या आता एकदम यांच्या बाजूला जास्त राहू नका. मारून हसत हसत पप्पा त्यांना नाही ओळखायचं. ते नवीन नवीन आलेत आपल्या गावामध्ये. हा मग ओळखतो ना. त्या जुन्याच आहेत. कधीपासून काम करते. हा मग कोण आहेत त्या? निरुपोर आहे. मग अशात राहिल्या असताना तर चांगली कामं मिळाली असते. आईचीच कामं केली आम्ही. नाही तर काय ते दादा पाया वगैरे पडले. रवा नसरीतून शहा. त्रिदेव हा धरती से जाम फटी. पाप से धरती फटी. नका बोलू पुढे. याला काय करू मला कळत नाही. ह्याच्या पिक्चरचं प्रमोशन झालंय ना. कुठल्या पिक्चरचं प्रमोशन झालंय? एक होता काऊ. कोण आहे ते? कुशल पत्रिके. असं काय करते बाबा. अरे बापरे आता कोण ओळखत कोणा? कोण आहे ते? अल्लाउद्दीनचा जिन. सर तुम्ही दिव्यात कसे जाता? ते नाहीत जात दिव्यात. मी जातो ना. कसा? ट्रेननी. ठाणे कळवा दिवा. मग कळलं पप्पा है ना. करेक्ट आहे ना. तर हायवे मधली गाणी आपण ऐकतोय आणि ती खूपच सुंदर झालेली आहेत. पण ती ज्यांच्या लेखणीतून अवतरलेली आहेत त्यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गीतकार वैभव जोशी यांच्यासाठी. क्या बात आहे वैभव सर. गाणी खूपच उत्तम झालेली आहेत. लोक कागदावर गाणी लिहितात, तुम्ही रस्त्यावर गाणं लिहिलेलं आहे. म्हणजे हायवेवर तुम्ही गाणं लिहिलं आहे. तर कसा होता एकंदरीत हायवेचा अनुभव? गिरीश आणि उमेश बरोबर काम करायला मिळालं. खूप चांगली प्रोसेस होती आणि त्यातले छुपे फायदे असे होते की गाणं लिहिता लिहिता 20 किलो वजन कमी झालं. म्हणजे उमेशची जी प्रोसेस आहे म्हणजे मी विनोदानेच म्हणतोय की 20 किलो वजन कमी झालं. म्हणजे इतक्या वेळा आम्ही त्याची इतकी व्हर्जन्स लिहिली आहेत की उमेशच्या डायरीत जी लिहिलेली व्हर्जन्स जर आपण छापली तर हायवे नावाने एक नवीन कविता संग्रह येऊ शकेल. क्या बात आहे, क्या बात आहे. एवढे हायवे तर महाराष्ट्रात पण नसतील जेवढी गाणी केलीत तुम्ही याच्यावरती. तर आज थोडा गाण्यांचा विषय आता सुरू झालेला आहे. पण कसं आहे थुकरटवाडी हे गाव असं आहे जिथे लोक आले म्हटल्यानंतर येतात ते सरपंच आणि ते सगळ्यांचा सत्कार करतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण आज काहीतरी वेगळं करूयात असं आम्ही सुद्धा ठरवलं. म्हणून सरपंचांनी ठरवलं की सत्कार तर होणार पण त्याचबरोबर गावातला आमचा एक ऑर्केस्ट्रा आहे थुकरटवाडी ऑर्केस्ट्रा. त्यांच्या सोबतीनं हा सत्कार आज होणार आहे. बघूयात माझं नवीन काय केलंय. तुम्हाला सांगतो सर तुम्ही येणार म्हणून मी माझ्या वडिलांना पत्र लिहिलं का आता काळजी करू नका पोराचं करिअर झालं म्हणून समजा. तर आज आपल्याकडे साक्षात गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी आलेले आहेत. आज आपल्याकडे हे दोन जुळे भाऊ आल्यामुळे आपली शान वाढलेली आहे. क्या बात आहे सर. उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी मूळचे गिरीशचे असणारे गिरीश कुलकर्णी या ठिकाणी आलेले आहेत. फार बरं वाटलं सर. तुम्ही म्हणजे ओळू पिक्चर सर तुम्ही ओळूचे दिग्दर्शक होते ना उमेशजी? उमेशजी. उमेशजी अरे काय ती तुम्ही बैलाच्या जीवनावर पिक्चर बनवला. अरे बापरे खतरनाक खतरनाक. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. क्या बात. त्याच्यातला जो मेन हिरो होता रोल होता सर त्याच्यावर तुम्ही फार मेहनत घेतली आहे उमेश सर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ते जो वळू आहे त्यांनी पहिल्या एंट्रीमध्ये जे जे असं ऑडियन्सला लुक दिलं ना अरे बाप रे बाप मी तर घायल झालो. म्हणजे त्यांनी असं लुक दिलं आणि शेपटी अशी 90च्या अँगल मध्ये हलवली.
मी तेव्हाच ओळखलं सर. मी म्हणजे वळूच्या एकट्याचा दिमाग नाहीये, हा उमेश भाऊ त्याच्याकडून मेहनत करून घेतलेली आहे. जबरदस्त. म्हणजे असं राहतं ना, म्हणजे त्याच्याकडून ऍक्टिंग करून घेतली तुम्ही, हे फार बरं वाटलं मला सर. पण त्याच्यात म्हणजे असं मी ऐकलं का बा अनेक प्राणी तुमच्याकडे ऑडिशनला येऊन गेलेले आहेत म्हणून. म्हणजे त्याच्यामध्ये माझ्याकडे लिस्ट आहे सर. म्हणजे 35 बदक, 46 शामरूख आणि 152 इमो आले होते म्हणून ऑडिशनला. सर तुम्ही ना इमोला एखादा रोल द्यायला पाहिजे होता. इमोशनल रोल खूप चांगला केला असतो त्यांनी. नाही सर तुम्हाला हा आवडला नसेल, तुमच्या पठडीतला नाही आहे, पण एक टाकायला एखादा पाहिजे सर. असं पाहिजे सर, असं काय हरकत नाही. एक प्रश्न मला उमेश भाऊंना विचारायचा होता की तुम्ही असं फक्त गिरीश कुलकर्णीच्याच पिक्चरचं डिरेक्शन करता का? असं का म्हणजे ते पुण्यात आहे जवळपास, घरी लगेच पॅकअप झालं की जाता येते का? तुमचं स्ट्रगलच्या टाइम मध्ये काही उदारी बाकी आहे अजून? तर या ठिकाणी या जोडीचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय एका कुलकर्णी व दुसरा कुलकर्णी फ्री संघटनेचे अध्यक्ष भारत यांना. सर मी नवीन केली स्टाईल सर. आज मी हे बघा दोघांच्या मध्ये उभं राहून सत्कार करणार आहे सर. हे काय हात लावा सर फक्त. मी काय केलं, नवीन सत्कार पद्धत घेतली सर. आता हे बघा असा टोपी गिपी. अरे वाटलं पाहिजे ना एक फोटो. टॉवेल नवा आणलाय ना? टॉवेल नवीन आहे सर, पैसे खर्च केले ग्रामपंचायतनी. आज मी तुम्हाला फक्त ह्याच्यावर सोडणार नाही आहे सर. तर मी एक आयडिया केली की आज म्हणजे आमच्या गावात थुकरटवाडीत एक ऑर्केस्ट्रा आहे सर. त्या ऑर्केस्ट्राचे पोरं म्हणले की आम्ही तुमच्यासाठी गाणे म्हणून, एवढे मोठे मोठे माणसं येतात तर त्यांच्यासाठी गाण्यातून त्यांचं स्वागत करण्यासाठी. तर जी हाँ मेरे भाइयों, दिल और दिगर थाम के बैठिएगा तो आपके पेश खिदमत है हमारा ऑर्केस्ट्रा थुकरटवाडी. उमेश जी आणि गिरीश जी आले आहेत, त्यांच्यावर ते गाणं तुम्ही तयार केलं असेल तर लगेच त्यांना पेश खिदमत करा. अरे वा, जरा माझाही सूर घ्या, कधी नव्हे. हे पुण्याच्या देशी पुण्याच्या वेशी पुण्याच्या रूपात, पुण्याच्या देशी पुण्याच्या वेशी पुण्याच्या रूपात, लोकेशन शोधू कुठं आणि हायवे साठी लोकेशन शोधू कुठं, लोकेशन शोधू कुठं. 32 कोटी टीपी टूचे 36 कोटी लय भारीचे, 32 कोटी टीपी टूचे 36 कोटी लय भारीचे. कोटीचा बाजार सगळा कोटीचा बाजार, प्रमोशन करू कुठं आणि हायवे तुझा प्रमोशन करू कुठं, कुठं कुठं प्रमोशन करू कुठं आणि हायवे तुझा प्रमोशन करू कुठं. रेडिओ FM पेपरवरती बॅनर लावले हायवे वरती, रेडिओ FM पेपरवरती बॅनर लावले हायवे वरती. हवा येऊ द्यात देवा, हवा येऊ द्यात, आता प्रमोशन होईल इथं आणि देवा देवा प्रमोशन होईल इथं आणि हायवे तुझं प्रमोशन होईल इथं. जोरदार टाळ्या. बसून घ्या काय हरकत नाही. तर आज आपल्याकडे फार मोठे मोठे व्यक्तिमत्व आलेले आहे. एक महाराष्ट्रातला हास्य व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेणुकाताई शहाणे टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. काय आहे मॅडम, अशा टाईपचे शहाणे व्यक्तिमत्व आमच्या थुकरटवाडीमध्ये येणं म्हणजे हा एक दुग्ध शंकरराव योगच म्हटला पाहिजे. काय ते दुग्ध शर्करा, दुग्ध शर्करा. मराठमोळा असून सुद्धा हिंदी चित्रपटामध्ये ह्या एक काळ गाजवलेला आहे. क्या बात आहे. तुमचा तो पिक्चर मॅडम तो हम आपके है कौन, अरे बापरे जबरदस्त. म्हणजे मी 130 वेळा बघितला तो. क्या बात. 130 वेळा. खरं सेप सांगतो मी. थिएटरला तिकीट काढून नाही केबलला. दर
रविवारला पहिले कसं महाभारत आणि रामायण लागत होतं की तसं हम आपके ऐकून रविवार म्हटलं का फिक्सच आहे कुठं ना कुठं दिसतेच तो पण वा पण तुम्ही त्याच्यात म्हणजे त्या निमित्तानं का होईना साक्षात सलमान खानच्या वहिनी या ठिकाणी आलेल्या आहेत क्या वाद आहे म्हणजे साक्षात असं पाहिलं का सलमान खानला असं अरे काम केलं म्हणलं पाहिलंच असेल ना साक्षात म्हणजे विश्वास नाही बसत आम्हाला म्हणजे सलमान खान किती दूरचा माणूस पण म्हणजे त्यावेळेस मी बघितलं ते म्हणजे असे सळपातळ होते असे आता म्हणजे काय ॲनिमेशन वगैरे केलंय का असं काय म्हणजे सलमान खान मला खूप आवडलं मॅडम पण ते पिक्चरमध्ये सीन मॅडम तुम्हाला खरं सांगतो फार वाईट वाटतं मला अजूनही सर ते तुम्ही ते तुमच्या मृत्यूचा सीन दाखवला ना फार मला वाईट वाटलं ते जिन्यावरून पडतात वगैरे इतकं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या नाही भारताच्या डोळ्यातनं पाणी काढलं तुम्ही त्यावेळेस सगळे लोक म्हणजे असं रडत होते हो मी साक्षात रडलो पण काय झालं ते नंतर मग तुमचे मिस्टर ते दाखवतात ते मग माधुरी दीक्षितची शिकाय ते माधुरी दीक्षित माधुरी दीक्षितची लग्न माधुरी दीक्षित यांच्या बरोबर ते लग्न दाखवलं त्याचं पण त्याचं काय झालं आमच्या गावात त्याचा इतका परिणाम झाला की तुम्हाला सांगतो इथं तुम्ही तर साक्षात म्हणजे देवाघरीच जाता असं दाखवलंय पण आमच्या इकडे बायका माहेरी गेल्या तरी लोक मिळून लग्न करायला लागले तुम्हाला सांगतो मी स्वतः त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे काही लोकांच्या बायका गेल्या नाही तर लोकांना जिन्यावरून ढकलून दिले फार त्याचा म्हणजे परिणाम झाला त्याचा जबरदस्त परिणाम झाला त्या याचा म्हणजे काय झालं माझ्या घरच्या कुत्र्यांनी मला समजून सांगितलं ओढू ओढू नको करू म्हणून तिचं कुत्र लहान तुमच्या दाखवलं तसं माझ्या घरी पण आहे पण मी त्याचं ऐकलं नाही म्हणजे 14 इंजेक्शन घेऊ पण आपण करू तर आपल्याच मनाचं कुत्र्याचं काय काय लागतं म्हणलं आपल्याला तर मी असं केलं मॅडम पण एक थोडस गोष्ट मला बोलू की नाही बोलू असं झालंय मला म्हणजे बोलू काय राग नाही येणार ना तुम्हाला तुमचं एवढं शहाणे आडनाव आहे पण तुमच्या मिस्टरांनी ते आशुतोष राणा साहेबांनी येडा नावाचा चित्रपट केला बरं नाही तर असू द्या तर अशा हम आपके हायकॉन फेम रेणुका शहाणे आज या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय हम आपके कोण आहे रे तिकडे संघटनेचे अध्यक्ष प्रथा आहे सर असं काय आम्ही पुरुष महिलामध्ये आम्हाला काय सर फोटो मिळाल्याशी मतलब असा फोटो कुठे मिळणार नाही का आमच्या ऑर्केस्ट्राची कमाल बघा की तुमच्यावर पण एक खास गाणं गेलाय ऑर्केस्ट्रा तुकडेवाळी सुरू खूपच कष्ट घ्यावे लागतात एक पिक्चर बनताना आठवण येते भूबाई भूची जन्म होते मी एका पर्वाची निर्मिती ताई दाद द्यायची ढकलून ढकलून हसताना निर्मिती ताई दाद द्यायची ढकलून हसताना आणि 2दा वाचले होते बाई मी माझा हात तुटताना दिखताना 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 पिक्चर विकताना 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 दिखताना 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 पिक्चर विकताना 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 आज आपल्याकडे आणखीन एक हिंदी मराठी गाजवलेले मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे शाल्मली कोलगेटे यांच्या रूपाने या ठिकाणी शाल्मली कोलगेटे नाहीये कोलगडे असं अच्छा कोण आहे खो आहे काय खो आहे अच्छा हा सॉरी मॅडम हे पोरं काय करतात लिखाणात चूक करतात म्हणजे आमचं कसं नॉलेज कमी पडते म्हणून मग काय नाही बाकी हुशारी खूप आहे नॉलेजचा प्रॉब्लेम आहे सर काय हरकत नाही तर शाल्मली कोलगेटे या ठिकाणी आलेले आहेत तुमचे खूप गाणे ऐकले मॅडम मी जबरदस्त गाणे फक्त ते ना मी जरा ते एक गाणं ऐकून फार वाईट वाटलं मला ते तुम्ही तर मैं परेशान काय एवढं परेशान आहेत तुम्हाला काय एवढं तुम्ही असं जीवाचा आकांत करून ते म्हटलं तर नाही पण मला हे यांचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड काय बरं वाटलं माहिती आहे का एवढी परेशानी असून सुद्धा तुम्ही रडत नाही बसले ते गाणं गाऊन मोकळं केलं तुम्ही क्या बात आहे तुमचं ते दुसरं गाणं बलम पिचकारी तिचे शब्द सर असे होते का बलम पिचकारी तूने मुझे जो मारी तो सीधी साधी छुरी शराबी हो गई हे गाणं म्हणजे त्याच्यात काय होतं एक झट पिचकारी मध्ये
नाही कसं आहे, हे गाणं जेव्हा हिट झालं का नाही, आमच्या गावातले सगळे तरुण पोरं विचारत होते ते पिचकारी कुठं भेटते बा. त्यांना वाटलं सस्त्यात काम होऊन जाईल, पण त्यांना माहित नव्हतं. असू द्या. तर इंडियन ऑइलचे जज असलेल्या इंडियन ऑइल इंडियन आयडॉल असं आहे ते. अरे डी लिहित जाणार व्यवस्थित. काय प्रॉब्लेम आहे यार तुमचा? हे पोरं डी लिहिलं नाही त्यांनी. आणि तुम्हाला किती वेळा सांगितलं मराठीतले जरा इंग्लिश कच्चं आहे त्यांचं, तरी इंग्लिशमध्ये स्क्रिप्ट लिहितात. सगळे इंग्लिशमध्ये लिहितात मॅडम. असं त्यात तुम्हाला राग नाही आला ना, काय हरकत नाही. पण आपलं एक मानणं पाहिजे का, ही मराठी पोरगी आटके पार झेंडावर होते आणि हिच्या आवाजावर मोठमोठ्या हिंदीतल्या हिरोईना नाचतात. क्या बात आहे. तर अशा शालमली खोलगडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय मैं परेशान होण्यापेक्षा चला हवा विदा पारे संघटनेचे अध्यक्ष. असा ड्रेस तुम्ही कधी घातला नसाल मॅडम. काय ना बघा, हे फोटो काढून फेसबुकला पेस्ट करा. ऑर्केस्ट्रा शालमली ताईसाठी उद्या आयटम. किती मजा आम्हाला येते जेव्हा शालमली खोलगडे येते. किती मजा आम्हाला येते जेव्हा शालमली खोलगडे येते. ही मराठी मुलगी आता हिंदीत पण गेली, ती इंडियन आयडलची आता जज पण झाली. उजवीकडे शालमली, डावीकडे शालमली, वरती खाली सगळीकडे शालमली खोलगडे. उजवीकडे शालमली, डावीकडे शालमली, वरती खाली सगळीकडे शालमली खोलगडे. आपलं भाग्य मांडलं पाहिजे का, आज पुन्हा एकदा सुनील बर्वे या ठिकाणी आलेले आहेत. क्या बात आहे सर. सुनीलजी तुम्ही आमच्याकडे येता आम्हाला खूप बरं वाटतं. म्हणजे तसा सुनीलजींचा सत्कार मी आधीच केलेला आहे, त्याच्यामुळे म्हणजे मी जास्त सत्कार करणार नाही. फक्त त्यांच्याबद्दल 2 शब्द मी सांगणार आहे का. हा हे सगळे झाले अत्याचार त्यांच्यावर आधीच, तर मी ते 2 शब्द सांगणार आहे. फक्त काय झालं की सुनीलजी मागच्या टायमाला आले तेव्हा ते 26 वर्षाचे होते आणि आज 25 वर्षाचे झाले. पण तुमचं स्वागत करणं माझं काम आहे, म्हणून या ठिकाणी सुनील बर्वे यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. चढती जवानी तेरी चाल मस्त आणि संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. क्या बात आहे. शाबास. एक फोटो. बरं ऑर्केस्ट्रा सुनील भाऊसाठी काय आहे की नाही? अरे उद्या मग जबरदस्त. वा वा. माझ्या फिटनेसचं माझ्या डाएटचं रहस्य एक, लाडू डिंकू लाडू डिंकू. 25 वर्षाचा आता मी झालो, वयात आलो, पोरींची मन जिंकू. हो हो लाडू डिंकू टिंकू सर. आज आले ठिकाणी साक्षात यशराज या ठिकाणी आलेले आहेत. यशराज तुम्ही मोठे मोठे पिक्चर केले, शाहरुख बिरू काय पिक्चर केले सर? यशराज हे नाव वेगळं, जसराज वेगळे. काय सांगता? ते नाहीत काय हे? पण तुमचं वेगळ्या पद्धतीनं स्वागत करणं आमचं काम आहे, म्हणून यशराजजींचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय थोडे तरी केस डोक्यावर ठेवणारे संघटनेचे अध्यक्ष. शाबास. क्या बात आहे. फिट झालं एकदम कार्यक्रम. पुणा खालापूर नंतर येते वाशी, पुणा खालापूर नंतर येते वाशी. आपल्याकडे आले आहेत जसराज जोशी. आपल्याकडे आले आहेत ठेवली तर ठेवली नाहीतर कापली मिशी, ठेवली तर ठेवली नाहीतर कापली मिशी. आपल्याकडे आले आहेत अरे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत मोहन जोशी. अरे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत मोहन जोशी. आपल्याकडे आले आहेत रोजते तू पाशी, आता रोजते तू पाशी. नाही राहिलं
कधी ते उपाशी आपल्याकडे आले आहेत. ओके खामोश. गाणं संपलं. माझा कसा सुकला. इतके मोठे मोठे पाहुणे आपल्या इकडे आलेले आहेत, पण आज एका माणसाचं स्वागत केल्याशिवाय मला राहणार नाही का ते म्हणजे नंदकिशोर चौगुले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. अत्यंत बडबडे, स्पष्ट वक्ते, कधीच कुणाला काही न सांगणारे समीर चौगुले यांचे छोटे बंधू नंदकिशोर चौगुले या ठिकाणी आलेले आहेत. दिलेल्या डायलॉग पेक्षा एकही शब्द इकडे तिकडे न बोलणारे आगरी आवाजासाठी प्रसिद्ध असलेले नंदकिशोर चौगुले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय आगरी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. असं त्यांचं हे घ्या ना, हे घ्या, हे घ्या. तुम्ही आमच्या गावात पाहुणे आलेले आहे सर. क्या बात आहे. एवढा मोठा माणूस आपल्याकडे आलेला आहे सर. फोटो एक. शूटिंग संपली, रिलीजची डेट लागली, सिनेमा पोचूया घरोघर, सिनेमा पोचूया घरोघर. हायवे जरा जोरात धंदा कर, हायवे जरा जोरात धंदा कर, हायवे जरा जोरात धंदा कर, हायवे जरा जोरात धंदा कर. शूटिंग संपली, शूटिंग संपली, शूटिंग संपली, रिलीजची डेट लागली, सिनेमा पोचूया घरोघर. हायवे जरा जोरात धंदा कर, हायवे जरा जोरात धंदा कर, हायवे जरा जोरात धंदा कर, हायवे जरा जोरात धंदा कर. पहिल्याच मीटिंगला, सिनेमाच्या पहिल्याच शूटिंगला आणि ठरवलं जायचं हवा येऊ द्याला. हे पहिल्याच मीटिंगला, सिनेमाच्या पहिल्याच शूटिंगला आम्ही ठरवलं जायचं हवा येऊ द्याला. तिथं काय बोलतील माझी कशी खेचतील, तिथं काय बोलतील माझी कशी खेचतील, माझं काळीच हे धडधड. हायवे जरा जोरात धंदा कर, हायवे जरा जोरात धंदा कर, हायवे जरा जोरात धंदा कर, हायवे जरा जोरात धंदा कर. तर शाल्मली आज आमच्या कॅफेमध्ये आलेली आहे आणि शाल्मलीची सगळीच गाणी सुपर डुपर हिट आहेत आणि सगळ्यांची अशी इच्छा आहे शाल्मली की त्या गाण्यांची एक झलक आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. आंखों से मीठा तूने खिलाया, हो तेरी मलमल की कुर्ती गुलाबी हो गई मंजली. आता गिरीश सर तुमच्याकडे परत एकदा येणार आहे मी. खरं तर कुठलाही सिनेमा बनवायचा म्हटलं तर त्याची एक सुरुवात असते आणि ती वळूपासून तुम्ही दोघांनी केली, तुम्ही मित्रांनी. पण सगळ्यांना हे जाणून घ्यायचं असतं की या मागचा तुमचा स्ट्रगल काय होता जेव्हा वळू तुम्ही बनवत होतात आणि पहिल्यांदा एक मराठी फिल्म स्वतः बनवायची, स्वतः प्रोड्यूस करायची होती तेव्हा. हे फार भयानक स्ट्रगल होता, मजेशीर होता आणि विनोदी होता फार. अच्छा. हो. तर सगळ्या जवळजवळ 30-40-50 लोकांकडे आम्ही गेलो, 80 जास्तीच म्हणजे निर्मात्यांकडे स्क्रिप्ट घेऊन. तर आम्हाला असं वाटायचं की आम्ही फार विनोदी स्क्रिप्ट आहे आमच्यापाशी. तसं काहीच व्हायचं नाही, समोरच्यांना काही वाटायचं नाही ऐकल्यानंतर ही स्क्रिप्ट. ते म्हणायचे हां बरं बैल आहे का याचा हिरो, बरं सांगतो असं म्हणायचे आणि जायचं. पैसेच नाही कोणी द्यायच ना, कारण त्या काळामध्ये 40 लाखात वगैरे सिनेमे व्हायचे आणि आम्ही त्याचं सगळं बजेट आणि कारण ते बैल आणि अमुक ठमुक असं करून 80 काहीतरी लाख वगैरे बजेट असं केलं होतं आम्ही. तर म्हणजे सगळाच आतबट्ट्याचा व्यवहार होता, त्यामुळे कोणी पैसे देईना. मग आम्ही सगळ्यांना नातेवाईकांना जो भेटेल त्याला पैसे मागायचो. त्यामुळे आम्हाला लोक टाळायला लागली की वा हे काय तर पैसेच मागतात सिनेमाला. पण तसंच करून आम्ही पैसे उभे केले आणि तो सिनेमा केला. तर आम्हाला काहीच कल्पना नव्हती की आता हे काय समजा उलटलं, सिनेमाचा व्यवसाय कुठे कधी पिढीजात कोणाही बापजादेने केलेला नाही, तर आता याचं काय होणार.
तर मग आम्ही दोघांनी, उमेश मला म्हणला की गिरीश आपण जेलमध्ये बसून पुढचं स्क्रिप्ट लिहूया. अरे बापरे. कारण 420ची केस होईल, पैसे बुडवले लोकांचे म्हणून, किंवा कसली कुठला तरी आणि अटक होईल वगैरे वगैरे असं. म्हटलं बरं मग ठीक आहे, होईल तर होईल. इतक्या त्या बेधुंद, म्हणजे असं बेधुंद होऊन धुंदीत सिनेमा केला होता. मजेशीर होती, वाटचाल खडतर होती, पण मजा आली. आणि एक दिवशी ते मुक्ता आर्ट्सची मंडळी आली आणि ते म्हणले की आम्हाला द्या हा चित्रपट. वळू नंतर मागे वळूनच त्यांनी पाहिलं नाही. तर जसराज आज आमच्याकडे आलेले आहेत आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांची आणि माझी अर्थात अशी इच्छा आहे की जसराजकडून आम्हाला काहीतरी ऐकायचं. कविता देरना कविता कोरी या खिडकीच्या काचा थोड्या भिजलेल्या आडोसा शोधत पाऊस आलेला आहे तेव्हाचे वर्णन हा तेव्हाचा तो क्षण ही तेव्हाची कविता कोरी अजूनही ना सुचलेली अजूनही नाही प्रिय अजूनही ना सुचलेली अजूनही नाही प्रिय या खिडकीच्या काचा थोड्या भिजलेल्या आडोसा शोधत पाऊस आलेला आहे तेव्हाचे वर्णन हा तेव्हाचा तो क्षण ही तेव्हाची कविता कोरी अजूनही ना सुचलेली अजूनही नाही प्रिय अजूनही ना सुचलेली अजूनही नाही प्रिय गरे जानी जा गरे जानी जा गरे जानी जा गा मा बनी जा मा मा गरे जा गा मा बा मा गरे जा रे जानी जा जा गा मा बनी pozani da pa da ma da ba ma ba ga ma re sa ni da ba ma ba ni da ba ma ba sa ni da ba ma Gama 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 ba ni za ni za ni za za ni 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 za एक सूरज निकला था कुछ पारा पिघला था एक आंधी आई थी जब दिल से आग निकली थी दिल से Gama bani za ma ga zani gama ba gama bani za gama ba gama ba ma ga za ga ni ga zani ba ma ga ma bani ba ga ma bani ba ga ma bani za ga zani ba ma ga ga ma dere ma ga ma bani ba ga ma
मुश्किल दिल है ना, मीठी सी मुश्किल है ना, पिया ना पिया, पिया 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 ना पिया, जिया 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 ना जिया दिल से रे ये बघूयात कोणाच्या मनात काय प्रश्न आहेत. हा काका. सर मी शेंद्रुजना घाटहून आलेलो आहे. कुठून? शेंद्रुजना घाट. हा इकडे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. बरं. ते छोटं मोठं भविष्य बघतो सर. तुमच्याकडे मोठे मोठे पाहुणे आले, त्यांचा हात जर माझ्या हातात पडला तर माझं काहीतरी भविष्य होईल सर. गिरीशजींचं मी जरा भविष्य बघू शकतो का? येऊ का सर? सर तुमचं भविष्य म्हणजे काय सांगायचं सर, एकदम उत्तम आहे. पण सर कसं आहे, आमचं थोडं शास्त्र आहे. भविष्य सांगायच्या आधी फुलाची पाकळी एक थोडंसं मान काय म्हणजे देणगी घ्यावी लागते सर. काहीतरी पैसे घेणार पैसे म्हणजे तसं आमचं म्हणणं नाही आहे. पण कसं ते शास्त्रात असलेलं का बा पैसे घेतले तर शूटिंग तुम्ही सांगितले पाच काही असेल एक छोटी मोठी रक्कम सर, असं काही नाही. ठीक आहे ना? ठीक आहे सर, काही हरकत नाही सर. सर तुम्हाला सांगतो, येत्या 7 दिवसात तुमच्या वाटाला एक अप्रतिम असा रोमॅन्टिक पिक्चर येणार आहे. जबरदस्त रोमॅन्टिक. फक्त सर प्रॉब्लेम एवढाच आहे का त्याच्यामध्ये नटी नसणार आहे. म्हणजे रोमांस कोणाबरोबर करायचं आहे? नटी तुमच्या वाटेला नसणार आहे सर. नटी का नसणार? पण अरे 10 रुपयात बटर रोटी भेटत नाही, नटी कुठून भेटणार? काही मोठी रक्कम द्या सर, जरा सांगतो काहीतरी. आता बघा ना, आता सर 7 दिवस बघा. आजचं भविष्य सांगतो मी तुमचं. तुमच्या आजच्या भविष्यात स्पष्ट लिहिलं आहे का तुमचा 110 रुपयाचा टोटल लॉस आहे. तर आता मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे हायवे या सिनेमाचे निर्माते विनय गानू आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर नितीन वैद्य यांना. आपण सगळे वेळात वेळ काढून आमच्या या छोट्याशा गावात आलात आणि खूप मजा केलीत. आमच्या या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत याच कॉमेडीच्या हायवेवर, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, पॉवर्ड बाय गुड नाईट ॲडव्हान्स मास्का.